जय हिंद सर. जय हिंद. काय झालं सर? नाही, गालातल्या गालात हसताय. काही नाही. नाही, काहीतरी झालंय. तुम्ही असं हे नेहमीच हसणं नाही तुमचं. मेमाने काही नाही झालं. मोहिते सरांची बदली झाली आणि तावडे सर परत आलेत म्हणून आनंद झालाय नाही का? तसं काही झालेलं नाही. म्हणजे त्याचा आनंद आहे पण ते कारण नाही. मग काय कारण आहे? काहीतरी आहे, मला खरं सांगा बघा. माने काही नाही झालं. नंतर सांगतो. नाही नाही, नंतर वगैरे नाही. आत्ताच सांगा मला काय झालंय ते. काय झालंय प्लीज. नेहाचा कॉल आला होता. तो नेहमीच आहे. हा, नेहा. चला, बरं झालं. तुमच्यातला गैरसमज आता दूर होईल. झाला झाला गैरसमज दूर झाला. हा, हे बरं झालं. नाही नाही, आता लग्न पटापट करून घ्या. आणि आणखी एक गोष्ट, आता हे ऐकून आता काकूना बरं वाटेल बघ. माझ्यापेक्षा तिला जास्त आनंद होणार. चला कामाला लागूया. हा संगीता बोल. गायत्री मॅडम, मी मीरा मॅडमना फोन करत होते पण ते उचलतच नाहीये. हो अगं ती कॉलेजला गेली. पण काय काय काम होतं बोल ना. काल रात्री राणी मॅडमवर हल्ला झाला. काय? हो, कुणीतरी बंदुकीच्या गोळ्या चालवल्या म्हणे. काय? कोणी चालवल्या? ते मॅडमनी सांगितलं नाही, पण नंतर तिवारीकडून कळलं की कुणीतरी ना मोठे पोलीस आले होते. अगं पण मग पोलीस आले असतील तर पोलीस का तिच्यावरती हल्ला करतील? नाही, ते काही कळलं नाही. राणी मॅडम आमच्यावरच चिडल्या. म्हणाल्या तुम्ही कुणी आजूबाजूला नव्हता, काही झालं असतं मला तर. अगं हो, म्हणजे होतात कुठे तुम्ही? अहो गायत्री मॅडम, मला शरदने आधीच जायला सांगितलं होतं. अच्छा. बर, ठेवते मी आता. तुम्ही मीरा मॅडमना सांगा. हा हो हो, एक मिनिट. हा, आता राणी कुठे आहे? घरातच आहे, पण बाहेर लॉनवर आहे. का हो? नाही म्हणजे बरी आहे ना ती? काही झालं नाहीये ना तिला? गायत्री मॅडम, एवढं सगळं होऊ नये तुम्हाला त्यांची काळजी वाटते? आहेत त्या नेहमीसारख्याच आहेत. ठेवते मी आता फोन. हा, काळजी घ्या. अजय, शेलार, मेमाणे सगळे इथे या. जय हिंद सर. जय हिंद. अजय, तू आणि तुम्ही सगळे राणी सरदेसाईंच्या घरी जा. सर आत्ता? हो, आत्ता. घटना काल घडली आहे. आपण त्याचा कॉग्निझन्स घेतलाय, त्यावर ऍक्शन घेतली आहे, हे त्यांना आजच कळायला हवं. 4 दिवसांनी कळण्यात काही अर्थ नाही. येस सर. आपण जनतेचे सेवक आहोत. आपल्यापैकी एखाद्यामुळे चुकून सुद्धा जर सामान्य जनतेला त्रास झाला असेल तर ती जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. आता इथे कोण बरोबर कोण चूक याचा पंचनामा करायची ही वेळ नाहीये. मिसेस सरदेसाईंनी केलेली तक्रार गंभीर आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांची माफी मागायला हवी. अजय, येस सर. तू कालच्या घटनेचे डिटेल्स घे. येस सर. सुरू मॅडम, येस सर. तुम्ही पूर्ण वेळ त्यांच्याबरोबर राहा. अशा वेळेला एक स्त्री जर बरोबर असेल तर त्यांना आधार वाटेल. ओके सर. मी स्वतः जाणं बरं दिसणार नाही, पण कालच्या घटनेमुळे मला वाईट वाटलंय हे त्यांच्या कानावर घाला. येस सर. आणि प्लीज हे सगळं केअरफुली हाताळा. मिसेस सरदेसाईंवरती ऑलरेडी एक आघात झालेला आहे, त्यांना त्रास होईल असं काही बोलू नका. अशा वेळी बायका धास्तावलेल्या असतात, त्यांना आणखी विक्टिमाइज करण्यात काही अर्थ नाहीये. येस. या तुम्ही. संगीताकडून काहीतरी भलतंच कळतंय. का? काय झालं? काल रात्री राणीकडे म्हणे पोलीस आले होते. रात्री रात्री पोलीस संशयितांना भेटायला कधीपासून जायला लागले? राणीच्या बाबतीत काही होऊ शकतं.
नाही पण काय झालं काय? राणीवर काल रात्री म्हणे हल्ला झाला. काय? तिच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. नाही अगं, हे कसं काय शक्य आहे? आणि पोलीस ऑफिसर असं का करतील? तेच तर मला कळत नाही. ताई, तावडे साहेबांची बदली होऊन त्यांच्या जागी कोणतरी नवीन पोलीस ऑफिसर आलेत ना? नाही, ते हे असतील? काही कळत नाही रे. म्हणजे संगीताला तसं काही सांगता आलं नाही. ताई, अजय ठाकूर तर नसतील ना? नाही 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 नाही. अजय ठाकूर असं काही करणार नाही. ताई, पण तू स्वतःच म्हणतेस ना अजय ठाकूरांना राणीचा संशय आहे. हो, पण ते कायदा हातात घेऊन असं काही करतील असं मला वाटत नाही. काहीतरी वेगळं आहे. नाही, मी स्वतः सुद्धा कधी ऐकलं नाही की एखादा पोलीस ऑफिसर येतो का आणि संशयितावर गोळ्या काय झाडतो. तेच तर म्हणते मी. काहीतरी वेगळं आहे. म्हणजे संगीता म्हणते त्याच्याप्रमाणे खरंच पोलिसांनी एक तर हल्ला केला असेल किंवा हल्ला झालाच नसेल आणि राणीनं तसं लोकांना सांगितलं असेल. काही कळत नाही. म्हणजे संगीताला तिथे राहून कितपत खऱ्या बातम्या कळतात कोण जाणतं. तुझं म्हणणं खरंही असेल, हे कोणीतरी मुद्दाम करत असेल. कोणीतरी म्हणजे कोण शरद? मीरा आणि गायत्री. अशा खेळण्यातल्या लढ्या त्याच खेळू शकतात, पण यातनं काहीच निष्पन्न होणार नाही हे अजून कळत नाहीये त्यांना. नाही, मला नाही असं वाटत. कदाचित हे खरंही असू शकतं. नाही रे, असं काहीच नाही. आणि बास झालं आता ते बागकाम. सरदेसाईंच्या गार्डनची एवढी काळजी करायची गरज नाही. बस ना, संगीता बघेल. आतमध्ये येते. बस तू. मॅडम, तुम्हाला ज्यूस आणू? शरद, बस खाली. मॅडम, इन्स्पेक्टर अजय ठाकूर आलेत. सर, सर तुम्ही? काय झालं मॅडम ना? बरं नाहीये का? अहो, सकाळपासून डोकं दुखतंय त्यांचं. आत्ताच डोळा लागलाय. उठवतो हा. मॅडम, मॅडम, काय झालं शरद? मॅडम पोलीस आलेत. पोलीस? मॅडम काळजी करू नका. इन्स्पेक्टर अजय ठाकूर यांची टीम आहे. नेहमीच आहे. तुम्हाला काही ज्यूस आणू का? नाही नाही, नको. मिस्टर अजय, इट्स ओके मॅडम, बसा बसा. मला बरं नाही ना? काल रात्री जो प्रकार घडला त्यानंतर झोपच लागली नाही. खूप डोकं चढलंय. जरा डोळा लागला की दचकून जाग येते. वाटतं मोहिते साहेब. मॅडम, डॉक्टरांना फोन करा. काहीतरी औषध घ्या. नाही, आता तुम्ही आलायत ना, बरं वाटेल मला. मॅडम, काल काय घडलं नेमकं जरा सविस्तर सांगाल का? सविस्तर सविस्तर नाही सांगू शकत मी मिस्टर अजय. मॅडम, पोलिसांपासून काही लपवू नये. मी काही लपवत नाही. शरद, हा साहेब. काल रात्री कुठे होतास? साहेब, मी म्हणजे मॅडमने मला सांगितलं की काम झालंय म्हणून मग मी माझ्या रूम मध्ये होतो साहेब. आणि तुला काही आवाज ऐकू नाही आला का? नाही साहेब, टीव्हीचा आवाज खूप मोठा केला होता ना मी, त्यामुळे मला काहीच ऐकू आलं नाही. मध्ये एकदा मी बाहेर आलो तेव्हा बघितलं तर मॅडमची गाडी नव्हती बाहेर. मला वाटलं कुठेतरी बाहेर गेले असते. परत आज जाताना मला साहेब दिसले. मोहिते साहेब? नाही, धनंजय साहेब. काय? हो मिस्टर अजय,
धनंजय मलाही 2-3 वेळा दिसलाय. शरदराव तुम्हाला अंधारात नीट दिसलं नसेल हो. साहेब, मी धनंजय साहेबांना ओळखणार नाही असं होणारच नाही साहेब. अहो, सावलीसारखा त्यांच्याबरोबर असायचो मी. बरं ठीक आहे, ते नंतर बघू. मला सांगा काल नेमकं काय घडलं? कालचा प्रकार खूप भयानक होता. मला खूप मोठा धक्का बसला. धक्का बसणं साहजिकच आहे. पण मॅडम, एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. रिक्वेस्ट? तुमच्याकडून एक फेवर हवाय तुम्हाला? डिपार्टमेंटला. मॅडम, काल जे काही प्रकरण घडलं ते प्लीज बाहेर कुठे बोलू नका. एस्पेशली मीडियाशी काही बोलू नका. सध्या एन्क्वायरी चालू आहे आणि ती एन्क्वायरी चालू असेपर्यंत प्रकरण बाहेर नाही गेलं तर बरं होईल. एवढं फेवर तुम्ही प्लीज कराल का? मॅडम, तुमच्याकडून फक्त एवढ्याच एका कोऑपरेशनची अपेक्षा आहे. मोहिते साहेब सिनियर आहेत, जर त्यांचं चुकलं असेल तर त्यांना त्यांचे परिणाम भोगावेच लागतील. तर मीडियासमोर ह्याची चर्चा होणं तुम्हीच टाळू शकता. त्यामुळे एवढं एक फेवर मी तुमच्याकडे मागतोय. मिस्टर अजय, आजपर्यंत मी तुम्हाला कोऑपरेट करतच आले नाही का? तुम्ही जेव्हा जेव्हा मला पोलीस स्टेशनला बोलवलं तेव्हा मी आले, कोऑपरेटच केलं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची मला जमतील तशी उत्तरं दिली, कोऑपरेटच केलं. फिंगरप्रिंट्स मागितले तेही दिले, फेवरच केलं ना. त्यामुळे मी फेवर करते का हा प्रश्नच चुकीचा आहे. ऑफकोर्स आता या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काय करताय याचा विचार करावा लागेल. मी उघड उघड बोलते पण गरजेचं आहे. या बदल्यात तुम्ही माझ्यासाठी काय करणार मिस्टर अजय? माझी एक रिक्वेस्ट आहे. आतापर्यंत माझे हितचिंतक समजून मी तुमच्याशी बोलत होते, पण काल रात्री जो प्रकार घडला त्याच्यावरनं माझ्या एक लक्षात आलंय की तुम्ही सगळेच मलाच टार्गेट करताय. त्यामुळे प्लीज माझ्यावर असा सारखा सारखा संशय घेणं बंद करा. तुमच्या रिक्वेस्ट पुढे ही रिक्वेस्ट फारच छोटी आहे नाही का? मॅडम, आम्ही तुम्हाला टार्गेट करत नाही आहोत, फक्त आमचं काम करतोय. पण काल तर मोहितेंच्या बोलण्याने हे स्पष्ट कळत होतं की तुमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने मी गुन्हेगार आहे. फक्त फास टाकणं बाकी आहे. ठीक आहे, एवढं होऊनही मी तुमची रिक्वेस्ट मान्य करते. मी हे कुठेही कोणालाही सांगणार नाही, प्रॉमिस. थँक्यू मॅडम. यू आर मोस्ट वेलकम मिस्टर अजय. मॅडम, कालच्या घटनेचा आपल्याला पंचनामा करावा लागेल. त्यामुळे ते घटनास्थळ कुठे आहे ते आम्हाला दाखवता का? दाखवावीच लागेल, त्याशिवाय तुम्हाला याचं गांभीर्य कळणारच नाही. आणि आय होप तिथल्या वस्तूही तशाच असतील जशा काल रात्री होत्या. वस्तूंचं जाऊ दे मिस्टर अजय, त्यापेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला दाखवायची. प्लीज या. बोला मॅडम, सगळं कुठे घडलं होतं? इथेच हॉलमध्ये. इथे? बरं, मोहिते सरांना तुम्ही बोलावलं होतं? नाही, मी कशाला एवढ्या सिनियर पोस्टवरच्या माणसाला घरी बोलवेन? ते स्वतःहून इथे आले होते का? हो, म्हणजे 1-2 वेळेला म्हणाले होते की आपण निवांत भेटूयात, बोलूयात. पण मला असं वाटलं होतं केस संदर्भात बोलायचंय. म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं की मोहिते सर इथे येणार आहेत? नाही,
अजिबात नाही. ते अचानकच आले आणि नेहमीप्रमाणे माझ्या घराचं दार उघडच होतं. बरं, मोहिते सर इथेच होते का आणखी कुठे घरात गेले होते? इथेच होते. इथेच का? हो, नाही म्हणजे इथे कुठे? ते इथे होते आणि मी इथे. अच्छा, बर. पुढे सांगा ना, जरा सविस्तर सांगा काय नेमकं घडलं ते. अजून काही नाही. ते इथे होते, त्यांच्या हातात ग्लास होता आणि इथेच होते. बर. ग्लास हेच होतं का? हो. शिलार सर, ग्लास ताब्यात घ्या फिंगरप्रिंटसाठी. येस. बरं, अजून काही नाही, खूप बोलत होते कशाबद्दल? माझ्याबद्दल. माझं कौतुक करत होते की मी किती धीराची आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती सुंदर आहे, वगैरे वगैरे. तुम्ही त्यावेळी काय करत होता? मी काय करणार, ऑकवर्ड फील करत होते. एखादा एवढा सिनियर पोस्टवरचा माणूस तुमच्या घरी बसून दारू पितोय म्हटल्यावर एका बाईची काय अवस्था होते हे वेगळं सांगायला नको. बरोबर बोलते ना मी, सुर्वे मॅडम? अशा वेळी असं वाटतं का आपण बाईचा जन्म घेतलाय. लोक अशा नजरेने बघतात ना की असं वाटतं नजरेतनच विनयभंग करताय. मी त्यांना घराबाहेरही काढू शकत नव्हते, कारण शेवटी एवढा मोठा माणूस आहे तो. मग काय, सहन करत राहायचं. आणि एका पॉइंटला मलाही असह्य झालं आणि मी प्रतिकार केला. त्यांना म्हटलं, अहो मोहिते साहेब, मी तुमच्या मुलीसारखी आहे. तर मला म्हणाले, असा वेड्यासारखा विचार माझ्या मनात नाहीये. मग मी खूप घाबरले, ओरडायला लागले. तर म्हणाले, तुझी केस माझ्या हातात आहे, मी काहीही करू शकतो, मला कोऑपरेट कर. मग अशी तुम्ही पण म्हणाला ना मला कोऑपरेट कर, तेव्हा क्षणभर मी खूप घाबरले होते. आणि मग त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला माझ्या. ते नशेत होते म्हणून मी स्वतःची सुटका करून घेऊ शकले. पण ते चिडले आणि त्यांनी त्यांची बंदूक काढली. काय? हो, त्यांनी त्यांची बंदूक काढली, माझ्यावर रोखली आणि मला शूट करण्याचा प्रयत्न केला. काय बोलता तुम्ही मिसेस सरदेसाई? तुमचा कोणाचाच विश्वास बसत नाहीये. ते बघा वर छताकडे 3 गोळ्या झाडल्यात त्यांनी. ते नशेत होते आणि मी प्रतिकार केला ना, म्हणून त्यांचा नेम चुकला आणि मी वाचले. मिस्टर अजय, मी तुम्हाला सांगत होते ना की माझा जीव धोक्यात आहे, पण तो असा आहे असं कधीच वाटलं नव्हतं. मिसेस सरदेसाई, मी मोहिते सरांच्या वतीने माफी मागतो. जे घडलं ते खूप वाईट झालं. तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. मिसेस सरदेसाई, तुम्ही रात्रीच्या वेळी बंगल्यात एकट्या असता, मग दारं उघडी का ठेवता? धनंजय येईल या आशेने. बर. संगीता, तू रात्री कुठे होतीस? साहेब, मी माझ्या खोलीत होते. तुला काय ऐकू आलं, दिसलं? नाही, मला काहीच नाही ऐकू आलं. मॅडम म्हणाला ना की त्या ओरडल्या, मग मोहिते सरांनी 3 गोळ्या झाडल्या. ते काय धोका पडली आहे तुला? नाही हो साहेब, मला खरंच काही नाही ऐकू आलं.
साहेब, संगीता खरं बोलतीये. तिला खूप गाढ झोप लागते. किती मोठा आवाज झाला तरी जाग येत नाही तिला. बरं मिस्टर सरदेसाई, मी एक काम करतो. रात्रीच्या वेळेस तुम्हाला मी बंगल्याच्या बाहेर पोलीस प्रोटेक्शन देतो. थँक्यू. पण त्याऐवजी तुम्ही मला रोज रात्री एक फोन केलात तर मला जास्त बेटर फील होईल.